आता तुम्ही रोहिंग्या आणि यांचा विषय काढलात. खरं तर ह्यांना आयडेंटिफाय करणं आणि त्यांना अ, अ, एक म्हणजे ह्या सगळ्यापासून लांब ठेवणं हे किती मोठं चॅलेंज समोर नाही, ते दिसतंय. प्रॉब्लेम आहे ना. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी त्यावर लक्ष आहे त्यांच्या, पण तरी पण हा मोठी प्रॉब्लेम आहे. आज मी सकाळी मलाडमध्ये होतं, मालवणीमध्ये. तर तिथे जे मॅक्झिमम प्रॉब्लेम होती, मॅक्झिमम शिकायत क्वेश्चन्स जनता दरबारमध्ये लोक आले, ते रोहिंग्या बांगलादेशियांची दादागिरीबद्दल आले. मारामारी करता, एन्क्रोचमेंट करता, इलिगल काम करता, खोटे पासपोर्ट बनवून घेता, खोटे आधार कार्ड बनवता, काय काय करता. आणि ते पॉलिटिकल पॅटर्नच पण त्यांना आहे. ते त्याने वोट आणता इथे, काम पण देता, नंतर वोटिंगमध्ये कन्वर्ट करता, इलिगल सरकारी जमीनमध्ये कब्जा करून राहता. हे काय बघू आता आपण. नाही, पण मला असं वाटतं की हा एक मोठी समस्या मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कारण आधी तर हे चीप लेबर स्वस्तातले स्वस्तात म्हणून आतमध्ये येतात, घुसखोरी करतात, जागा घेतात, घरही घेतात आणि म्हणजे म्हणतो ना आपण रेशन कार्ड वगैरे असं सगळं त्यांचं रेडी होऊन जातं. म्हणजे हे काय नेक्सस आहे हा देखील अतिशय गांभीर्याचा विषय. आणि नंतर आता जसं तुमच्याकडे लोकांच्या म्हणजे कंप्लेंट्स येत आहेत, तक्रारी येत आहेत की त्यांची दादागिरी सुरू झाली आहे. म्हणजे कशा पद्धतीनं हे जे एक सर्कल आहे विशेष ते वाढत चाललंय, हा एक गंभीर मुद्दा या तुमचं निमित्तानं म्हणणं आपण अतिशय बरोबर आहे. व्यसर ते फार चांगली फार मोठी प्रॉब्लेम झाली आहे. असं आपण आज सकाळी 2 विषय आले होते. तो एक परिवारानं ऑब्जेक्शन घेतला की तुम्ही ते लिफ्टमधून सामान घेऊ नये. तो त्याने असा मारला. घरचे 5 लोक आहे, 5ही लोक 20 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये भरती आहे. तरी पण पोलिसने त्यांच्या काही अरेस्ट आजपर्यंत केले नाही. आज नंतर त्याने नक्की केला मी अरेस्ट करू. तो काही लोकल जे पॉलिटिशियन आहे त्यांचे ते वोट बँक झालेली आहे, म्हणून त्याने ते प्रोटेक्ट करता. हा जेपर्यंत लोकांना कळेल नाही की ते फक्त हा देशासाठी प्रॉब्लेम आहे, सुरक्षेसाठी प्रॉब्लेम आहे, संस्कृतीसाठी प्रॉब्लेम आहे, तोपर्यंत ते असे जे राजनेता आहेत त्याने ते आपण पाडणार नाही, तोपर्यंत असंही चालणार आहे. पण ह्यांना थांबवू कसं शकतो आपण? म्हणजे विजिलंट लोकांनी जागृत झालं पाहिजे, तत्काळ या संदर्भात माहिती दिली पाहिजे. ते पण बरोबर आहे. सरकारची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे, फक्त लोकांना सांगून चालणार नाही. बरोबर. सरकारची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे. सरकारने पण ॲक्शन घेतला पाहिजे, लोकांना पण केलं पाहिजे. आणि यामध्ये फार मुलामध्ये पॉलिटिकल इश्यू आहे. ते जे काही लोक पॉलिटिकल एक लोक आणता, त्याने वोट बँक म्हणून उपयोग करता, त्याने कसा आपण धडा शिकू शकता, हावर त्याचा निर्धार आहे.